लाईफमध्ये रिलेशनशिप्स असो, फायनान्स असो किंवा करिअर असो किंवा इवन डे टू डे आपल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या असो, तर कंटिन्युअसली आपल्याला डिसिजन्स घ्यायला लागतात. आणि आपण करेक्ट डिसिजन्स घेतोय का रॉंग डिसिजन्स घेतोय हे मोस्टली आपल्या मॅच्युरिटीवरून ठरतं. तर मॅच्युरिटी कशी वाढवायची किंवा मॅच्युअर कसं व्हायचं. नमस्कार मित्रांनो, मी कॅप्टन अभिषेक पिंगळे. आता माणसाची डिसिजन मेकिंग अबिलिटी आहे ना, ती ॲक्च्युली लिमिटेड आहे. म्हणजे काय की ब्रेन उठल्यापासून लिटरली आज आंघोळ करायची का नाही, किंवा कोणते कपडे घालायचे, जॉबला जायचंय की नाही, ब्रेकफास्ट कोणता करायचा, हे एन नंबर ऑफ डिसिजन्स कंटिन्यूस दिवसभर माणूस घेत असतो. आणि त्याच्यामुळे त्याची जी डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी आहे ती क्षमता रिड्यूस होत राहते. तर मला असं वाटतं की जर तुम्ही मेजॉरिटी तुमचे डे टू डे कामं आहेत ते ऑलरेडी जर फिक्स केले आणि त्याला आपण एक पर्टिक्युलर सिस्टमॅटिक वेमध्ये डिफाईन केलं, तर तुमची अननेसेसरी ब्रेनची जी कॅपॅसिटी आहे ती वेस्ट नाही होत. म्हणजे की आज वर्कआउट करायचा का नाही, आज हेल्दी खायचं का नाही, आज कोणते कपडे घालायचे, त्याच्यावर खूप अननेसेसरी एनर्जी वेस्ट करायची नाही. बिकॉज जे ॲक्च्युअल डिसिजन्स आहेत तेव्हा तुमच्या ब्रेनची ती मे बी 100% कॅपॅसिटी राहत नाही ॲक्च्युअल डिसिजन जेव्हा घ्यायचा असेल तेव्हा. जनरल पण मला इंस्टाग्रामवर खूप सारे मेसेजेस येतात अबाउट करिअर आणि जॉब आणि बेसिक गायडन्स. तर मला वाटलं की दीज टू फॅक्टर्स आर इंटररिलेटेड, युअर मॅच्युरिटी अँड युअर अबिलिटी टू टेक करेक्ट राईट डिसिजन्स ॲट द राईट टाइम. मॅच्युरिटी वाढवण्यासाठी सेल्फ अवेअरनेस खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेव्हा सेल्फ अवेअर असतात, स्वतःला तुम्ही ऑब्झर्व करत असतात, स्वतःचे थॉट्स तुम्ही ऑब्झर्व करत असतात आणि तुम्हाला स्वतःबद्दल क्रिटिकल थिंकिंग करायची कॅपेबिलिटी असेल, म्हणजे मी कुठे चुकतोय हे तुम्हाला जर कळत असेल किंवा दुसऱ्यांनी कोणी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इथे चुकताय, तर त्याच्यावर राग न करता खरंच मी तिथे चुकतोय का ह्याच्यावर इंट्रोस्पेक्ट करणं आणि स्वतःबद्दल अवेअर राहणं. आणि करेक्ट रॉंग जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची मॅच्युरिटी वाढत जाते. जो माणूस सेल्फ अवेअर असतो त्याला याची जाणीव असते की तो काय दरवेळेस करेक्ट नसतो, त्याच्याकडून पण चुका होतात आणि जे बाकी लोक सांगतायत त्याच्यात पण काहीतरी वस्तुस्थिती आहे आणि तो स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करून स्वतःला चेंज करायची कॅपेबिलिटी ठेवतो. सर्वात पहिलं मॅच्युअर होण्यासाठी ना तुम्ही तुमच्या लाईफची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे आणि तुम्ही दुसऱ्यांना ब्लेम करायचं पहिली गोष्ट बंद करायला पाहिजे की ह्याच्यामुळे असं झालं, मला हे नाही मिळालं, किंवा माझ्या पेरेंट्सनी मला असं नाही दिलं, हे नाही दिलं. और जे ब्लेम गेम आहे किंवा दुसऱ्यांना आपण फिंगर्स पॉइंट करतो ते पहिली गोष्ट बंद करायला पाहिजे. स्वतःची आपण स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. वाढते जेव्हा तुम्ही सिच्युएशन्स फेस करता, त्यांना हँडल करता आणि ते ओव्हर अँड ओव्हर अगेन अँड अगेन करून करून ती तुमच्यात डेव्हलप होती. आय डोंट थिंक सो तुम्हाला एक्झॅक्टली कोणी शिकू शकतं. आय गेस इफ यू रीड गुड बुक्स, इफ यू वॉच गुड content, it will help in your developing your brain to be more mature. तर ह्याच्यात आपण आता डिसिजन मेकिंग कसा बेटर डिसिजन्स घेऊ शकतो त्याच्यावर मी थोडंसं इलॅबरेट करतो. जर तुम्ही मॅच्युअर असाल तर आय बिलीव्ह तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम करेक्ट डिसिजन्स घेऊ शकतात. इवन इफ यू टेक द रॉंग डिसिजन इट इज ओके, बिकॉज जरी ते चुकीची डिसिजन असेल तर तुम्ही त्याच्यातून काहीतरी शिकाल. यू विल बिल्ड एक्सपिरियन्स फॉर युअर फ्युचर टू टेक द राईट डिसिजन. इवन वर्स्ट काय असं मला वाटतंय की इनअबिलिटी टू टेक डिसिजन्स, म्हणजे फ्रीज होणं किंवा डिसिजन घेणंच नाही, ते अजून वाईट आहे. बिकॉज इफ यू डोंट टेक एनी डिसिजन अँड इफ यू फ्रीज देन यू आर नॉट मुव्हिंग फॉरवर्ड. तुम्ही एका पर्टिक्युलर टॉपिकबद्दल किंवा एका पर्टिक्युलर इन्सिडेंटबद्दल कायमचं स्टक राहतात. हे असेच मला जे इन्स्टावर किंवा यूट्यूबवर जे कमेंट्स किंवा मेसेजेस येतात की सर असं असं आहे, आता मी काय करू, किंवा ह्याच्यात तुमचं काय ओपिनियन आहे. तर पहिली गोष्ट आपला इगो, कीप युअर इगो असाइड. म्हणजे काय की बराच वेळा आपण आपला इगो मध्ये आणतो आणि वी डोंट आस्क फॉर हेल्प. तर इट इज ऑलवेज बेटर टू आस्क फॉर हेल्प, आस्क फॉर गायडन्स. जर तुम्हाला काही गोष्टीचं नॉलेज नसतं तर कीप युअर इगो असाइड आणि जस्ट आस्क, बिकॉज हाफ ऑफ युअर प्रॉब्लेम्स विल बी सॉल्व्ड इफ यू आस्क. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की मी जर विचारलो तर समोरचा माणूस मला कमी समजेल किंवा वॉट एव्हर. तर मोर दॅन दॅट यू विल गेट अ बेटर पर्स्पेक्टिव्ह ऑन युअर प्रॉब्लेम. मी पर्सनली वेन एव्हर आय फील स्टक, इवन दो आय माइट बी नोईंग समथिंग, तरी विचारतो. त्याच्याने मला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो आणि करेक्ट डिसिजन घ्यायला हेल्प होतो. थिंक मॅच्युअर डिसिजन आर द डिसिजन्स दॅट यू वेन यू आर लुकिंग ॲट द लॉंग टर्म अँड नॉट सम शॉर्ट टर्म ग्रॅटिफिकेशन. फॉर एक्झाम्पल की मी एवढ्या महागाची गाडी घ्यायची का,
किंवा हा फोन घ्यायचा. तर हे डिसिजन आपण एक मॅच्युअर माणूस त्याचा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे आत्ता आपल्याला ते घेऊन कसं वाटेल किंवा आपल्याला भारी वाटेल किंवा मला ते ओनरशिप आले की माझी 4 चौघांमध्ये हवा होईल इज अ शॉर्ट टर्म ग्रॅटिफिकेशन दॅट यू गेट. आणि लॉंग टर्म ऍक्च्युली इज वेदर ते मी पैसे जे खर्च करतोय ते करेक्ट कॉजसाठी आहेत का, की मी ते अफोर्ड करू शकतो का. ह्या डिसिजन किंवा ह्या पर्टिक्युलर ऍस्पेक्टने आपल्याला कळतं की एक मॅच्युअर माणूस लॉंग टर्मचा विचार करतो जेव्हा त्याला डिसिजन घ्यायचे असेल आणि तो इतर लोकांचा पण विचार करतो, नॉट जस्ट फॉर हिमसेल्फ बट ऑल्सो हिज सराउंडिंग, हिज फॅमिली, आणि त्याच्यामुळे त्या डिसिजनमुळे कोणते लोक अफेक्ट होत आहेत का नाही होते ह्याचा पण त्यातला भान असतो. मला पर्टिक्युलर एक डिसिजन घ्यायचा असेल आणि 2 गोष्टीमध्ये मी स्टक असेल तर आय जस्ट राईट द 2 थिंग्स, म्हणजे एक पेज घेतो पेपर आणि त्याला डिवाइड करतो 2 मधून आणि एका साईडला प्रोज एका साईडला कॉन्स फॉर दॅट पर्टिक्युलर डिसिजन. म्हणजे मी येस केलं तर त्याचं काय बेनिफिट्स आहेत, त्याचे काय नुकसान आहेत, आणि मी जे दुसरं डिसिजन घेतलं त्याचं काय बेनिफिट्स आणि नुकसान आहे. आणि हे मी लिटरली लिहून काढतो. आणि लिहिल्याने काय होतं, यू अंडरस्टँड की कशात पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्यावर बराच वेळ म्हणजे यू कॅन स्पेंड ऑलमोस्ट तासभर तुम्ही त्याच्यावर घालू शकतात आणि त्याच्याने तुम्हाला तुमच्या ब्रेनला आणि तुम्हालाही प्रॉपर रोडमॅप मिळतो की ही गोष्ट केली तर त्याच्यात हे बेनिफिट्स आहे, हे नुकसान आहेत, आणि ही गोष्ट केली तर ह्याच्यात. आणि मग तुम्हाला ते दोन्ही प्रोज अँड कॉन्स वे करता येतात. त्याच्याने तुम्हाला कळतं की ऍक्च्युली मी कोणत्या साईडला जायला पाहिजे किंवा माझं इन्क्लिनेशन काय. सेकंड, बऱ्याच वेळा डिसिजन मेकिंग आपलं असतं की गट फिलिंगवर, आतून आपलं मन काय म्हणतंय. पण आय बिलीव्ह त्याच्यासाठी यू हॅव टू हॅव अ स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट टू इट. आता मी जेव्हा स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट म्हणतो इट्स ऑल्सो टू डू विथ युअर माइंड, की जेव्हा जसं मी तुम्हाला आधीच्या याच्यात म्हणलो की ब्रेन कंटिन्युअस डिसिजन्स घेत असतं दिवसभर आणि ऑलरेडी खूप साऱ्या थॉट्स ब्रेनमध्ये असतात. तर जेव्हा तुम्ही ते ब्रेन शांत करतात, तुमच्या थॉट्स कमी करतात ब्रेनमध्ये, ब्रेन रिएनर्जाइज होतं आणि त्याची अबिलिटी आहे क्लिअरली थिंक करण्याची ती वाढते. मग त्याच्यात मेडिटेशन सारख्या गोष्टी येतात जे आपल्या ब्रेनला आपल्या ब्रेनचे थॉट्स, आपल्या ब्रेनचं जे कंटिन्युअस वर्किंग आहे ते कमी करायला हेल्प होतं. आणि होतं काय की जेव्हा आपला फोकस बेटर होतो, आपले थॉट्स कमी होतात आणि अननेसेसरी फालतू थॉट्स जे आपल्या डोक्यात निगेटिव्ह थॉट्स चाललेले असतात दिवसभर, ते जेव्हा कमी होतात तेव्हा तुम्हाला करेक्ट डिसिजन घ्यायला आणि ज्या मोठ्या डिसिजन घ्यायचे असतात त्यांना ते हेल्प होत. मेडिटेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर अबिलिटी टू बिकम मॅच्युअर, विच इन अ वे विल हेल्प युअर डिसिजन मेकिंग. देर इज समथिंग एल्स कॉल्ड एज इमोशनल मॅच्युरिटी. तर हीच मॅच्युरिटी किंवा इमॅच्युरिटी आपण इम्पल्सिव्ह बिहेवियर म्हणजेच पटकन काहीतरी डिसिजन घेणे किंवा पटकन आपल्याला कोणी काय बोललं तर राग येणे, त्या पर्टिक्युलर रागात आपण काय डिसिजन घेतो, की आपण शांत बसायचं ठरवतो की समोरच्याशी भांडायचं ठरवतो, इज अगेन अ डिसिजन मेकिंग स्किल दॅट इज डेव्हलप थ्रू मॅच्युरिटी. म्हणजेच एक लहान मुलाला पर्टिक्युलर गोष्टीची मॅच्युरिटी नसते की त्याला आता ते पर्टिक्युलर चॉकलेट खायचं की नाही, किंवा त्याला ती खेळणी हवी आहे का नाही, किंवा त्याला त्या मोबाईल स्क्रीन टाइम करायचा आहे का नाही. तर तुम्ही काही इम्पल्सिव्ह डिसिजन्स घेत असाल घाई गडबडीत किंवा न विचार करता, तर ते मोस्टली रॉंग असतात. किंवा बिकॉज तर इट इज ऑलवेज बेटर, मी जे वेज सांगितलेत की एकतर लिहिणं, दुसरं तुम्ही एकांतमध्ये बसून त्या गोष्टीवर व्यवस्थित विचार करणं, आणि ऑब्व्हियसली जे मी म्हटलं मेडिटेट करणं, की मेडिटेशननी जेव्हा तुमचं मन शांत होतं तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली काय डिसिजन घ्यायचं किंवा माझ्यासाठी करेक्ट काय ते तुम्हाला हेल्प होईल. तर आता झालं काय, मला इफ यू आस्क मी पर्सनली अँड इफ यू टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट, अँड जर तुम्ही पेरेंट असाल आणि हे तुम्ही तुमच्या मुलासाठी विचारत असाल तर सॉरी टू से बट आय थिंक पेरेंट्स खूप मोठा रोल प्ले करतात तुमच्या मुलांच्या किंवा मुलींच्या मॅच्युरिटी लेवलसाठी. मी असं का म्हणतोय, कारण की इफ ॲज पेरेंट्स आपण खूप आपल्या मुलांना प्रोटेक्टेड असू किंवा त्यांना फ्रीडम नाही देत आपण पर्टिक्युलर लाईफमध्ये स्ट्रगल करायला, डिफिकल्ट सिच्युएशन्स फेस करायला, किंवा आपण खूप प्रोटेक्टिव्ह असू, तर मुलं शक्यतो मॅच्युअर होत नाही. मॅच्युरिटी तुमची लाईफची टफ सिच्युएशन्स फेस करून, लाईफमध्ये वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेऊन, हार्डशिप्स फेस करून वाढत जाते आणि इट्स अन ऑनगोईंग प्रोसेस. मॅच्युरिटी तुमच्या एजशी अजिबात रिलेटेड नाही असं मला वाटतं, बिकॉज अ यंग पर्सन कॅन बी मॅच्युअर आणि एक ओल्ड माणूस असला तरी तो इमॅच्युअर सारखा वागू शकतो. ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पस असा होता की एक मॅडम होत्या, त्यांनी खूप वेळा मला कमेंट्समध्ये मॅच्युरिटी कशी वाढवायची किंवा मुलांना मॅच्युअर कसं करायचं आणि लाईफचे डिसिजन, लग्नाचे डिसिजन्स कसे घ्यायचे, असं काहीतरी त्यांनी एक प्रश्न विचारलेला आणि 3-4 वेळा विचारलेला. तर आय होप या व्हिडिओनी तुम्हाला मदत झाली असेल, बोथ थोडं अजून मॅच्युअर व्हायला आणि अजून करेक्ट डिसिजन्स मॅच्युअरली घेण्यासाठी हेल्प झाला असेल. तर थँक्यू फॉर वॉचिंग.